फिर्यादी अभिषेक लिपारे आणि संशयित प्रकाश मेहतर, प्रिया मेहतर यांची बऱ्याच वर्षांपासून ओळख होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत मेहतर दाम्पत्यानं डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत अभिषेक लिपारे यांना आपल्या घरी बोलवून घेतलं. आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि दलालीचं काम करत असल्याचं सांगत या दाम्पत्यानं त्यांना दरमहा 8% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. आकर्षक आणि जादा परताव्याच्या आश्वासनामुळं लिपारे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. यानंतर मेहतर दाम्पत्यानं अभिषेक लिपारे यांच्याकडून 12,43,000 रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. तसंच इतर काही साक्षीदारांकडूनही 2,40,000 रुपये असे एकूण 14,83,000 रुपयांची रक्कम प्रकाश मेहतर आणि प्रिया मेहतर यांनी जमा करून घेतली. मात्र ठरल्याप्रमाणे कोणताही परतावा न देता दोघांनी लिपारे आणि इतरांची फसवणूक केली. त्यानंतर वारंवार लिपारे आणि साक्षीदारांनी पैशांची विचारणा केल्यानंतर मेहतर दाम्पत्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लिपारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून मेहतर दाम्पत्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी अखेर प्रकाश मेहतर आणि प्रिया मेहतर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.